उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले होते. राजकीय दृष्ट्या जरी ते शिंदेंकडे गेले असले तरी त्यांना लोकसभेत मान्यता मिळेल का हा मोठा प्रश्न होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून ती गोष्ट घडवून आणली आणि उद्धव ठाकरेंना दणका दिलाय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यात धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि हिंगोलीच्या नागेश पाटील आष्टीकर या खासदारांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी पक्षांतराच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आधी लोकसभेत 2/3 खासदार आपण सोबत असल्याचं सांगत एक वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर या गटाने थेट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेपही नोंदवण्यात आला होता आणि या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवारही होती. मात्र आता लोकसभा अध्यक्ष यांनीच या विलिनीकरणाला मंजुरी दिल्याने या 6ही खासदारांची खासदारकी सुरक्षित झालेली आहे आणि ठाकरे गटाला कायदेशीर लढाईत मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे आता हे खासदार अपात्र होण्याची शक्यताच नाहीये. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्ष आणि सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही हाच अन्याय झेलत आहोत हे संपूर्ण देश पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडलं तेच आज संपूर्ण देशासोबत घडत आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले, ज्या जनतेने या खासदारांना निवडून दिलं आहे त्यांची विकास कामं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्यासोबत आलेल्या या 6 खासदारांनी केवळ आणि केवळ आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांच्या मतदारसंघाच्या प्रलंबित कामासाठी मोठा विकास निधी दिला जाईल असंच यावर एकनाथ शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यावर काय म्हणाले तेही पहा. 2022 पासून खूप दावे त्यांनी केले. सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहेत. कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आपण पाहत आहे कोर्ट असेल इलेक्शन कमिशन असेल जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. तो त्यांच्या अध्यादेशातला विषय आहे. शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते. परंतु शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिंदे गटाची ताकद ही थेट 7 वरून 13 वर गेलेली आहे. परंतु दुसरीकडे ठाकरेंकडे मात्र आता केवळ लोकसभेत 3च खासदार राहिलेत. राज्यात आता महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार झाले असून खासदारांच्या संख्येत शिवसेना शिंदे गट भाजपच्या देखील पुढे महाराष्ट्रात गेलेला आहे. त्यामुळेच आता लोकसभा अध्यक्षांनी देखील याला परवानगी दिल्यामुळे शिंदेंची ताकद महाराष्ट्रात वाढलेली आहे आणि ठाकरेंना मात्र हा दणका मानला जातोय. आता यात काही कायदेशीर कारवाई कोर्टात होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी अधिकृतरित्या 6 खासदार शिवसेनेत गेल्याचं दिसून येतं. एकूणच हे जे काही घडलंय हे राजकीय दृष्ट्या योग्य आहे का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.